ज्यांच्या धार, विचारांना ज्यांच्या दूरदृष्टी, दिलदार ज्यांचं व्यक्तिमत्व, पवार साहेबांच्या आशीर्वादाने तयार झालेलं निष्ठावंत नेतृत्व, टाळ्याने स्वागत करूयात माननीय जयंतजी पाटील साहेब यांचं. व्यासपीठावरील आजमबाईंपासून ते विलासराव लांडे साहेबांच्या पर्यंत मधले सगळे आणि बंधू भगिनींनो, विधानसभेच्या 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत आणि मागच्या वेळी जी चूक झाली या मतदारसंघाची ती यावेळी दुरुस्त करायला आपण सगळ्यांनी मतदान करायचं. मी पहिल्यांदाच सुलक्षणा तुम्हाला असं वाटतं की अजित पुढचं सांगतो ना मी त्यांना एबी फॉर्म पाठवला. अजितदादा तिकडनं निघाले. अजितदादांना इथे कुठल्या तरी टोल नाक्यावर सगळ्यांनी घेराव घातला आणि मग अजितदादांनी मला फोन केला आणि म्हटले, जयंतराव जरा प्रॉब्लेम झाला आहे, हे काय ऐकतच नाहीत, अमुक अमुक अमुक. आता सगळ्यांची नावं अजूनही माझ्या लक्षात आहेत कोण कोण होते ते, त्यामुळे मी काय करू. म्हटलं तुमचा जिल्हा आहे, तुम्ही ठरवा. नाही म्हटले आपण तिकीट बदललं तर चालेल का, तुमची मान्यता आहे का. तर मी म्हटलं तुमचा जिल्हा आहे, तुम्ही ठरवा. नाही म्हटले अण्णा बनसोडला आपण तिकीट देऊया, तुम्ही अण्णा बनसोडच्या नावाने एबी फॉर्म पाठवा आणि ताईंना कळवा की तुम्ही अर्ज भरू नका. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं, पण रेटिंगमध्ये त्यावेळी पण रेटिंगमध्ये आमच्या सर्वेमध्ये त्या पुढं होत्या आणि अण्णा बनसोड 1% मागं होते. अजितदादांनी निर्णय द्या म्हणूनही घेतला आणि नको म्हणूनही घेतला. त्यामुळं मागच्या वेळी ते आमदार झाले नाहीत आणि अशा महाराजाला आपण आमदार करून चुकला की जो कधी विधानसभेत बोलला नाही, विधानसभेत कधी आला नाही, विधानसभेमध्ये कधीच हजर नव्हते. विलासराव लांडे तुमचे ते मित्र आहेत हे मला माहिती आहे. पण तुम्ही तर काय करणार, सगळ्या प्रकारचे मित्र बाळगायला लागतात माणसाला अलीकडच्या काळात. त्यामुळं कधी महाराष्ट्राच्या विधानसभेत हे बोलले आहेत, एक 10 प्रश्न विचारले आहेत आणि पिंपरीचे काही मुद्दे मांडले आहेत, मी तरी कधी ऐकलं नाही. यांच्याकडून पिंपरीकरांनी लय आशा धरायची गरज नाही. आणि बाकीचे उद्योग त्यांचे काय आहेत ते मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. माणूस लय उद्योगी आहे. असेच उद्योगी अजितदादांना आवडतात, त्यामुळे प्रॉब्लेम आमच्या पक्षाचा झालेला आहे. जरा पैसे असले, जरा दमदाटी असली, जरा मसल पॉवर असले की गडी शरण गेला. आम्ही नवे चित्र, नवे चेहरे पुढे आणलेत. आम्ही ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या त्या बहुसंख्य चेहरे नवीन आहेत. अनिल गव्हाणेंना आम्ही पलीकडच्या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे, तिकडे राहुल कलाटेंना दिली आहे, इकडं सुलक्षणा शिलवंतताईंना दिली आहे. असे महाराष्ट्रात नवे चेहरे अनेक आम्ही उभे केले. कुणी आमचा पक्ष सोडला म्हणून शरद पवार साहेबांच्या पक्षात डबल गर्दी वाढली. सगळे होते त्यावेळी माझे फक्त 4 खासदार निवडून आले. पानसरे साहेब सगळे होते त्यावेळी, सगळे गेले, माझे 4चे 8 झाले. म्हणजे महाराष्ट्राने संकेत दिले, संदेश दिला की तुमचा पक्ष स्वच्छ झालाय, आम्ही तुम्हाला आता मत द्यायला मोकळे आहोत.
मी आज या स्टेजवरून दावा करू शकतो की भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आम आदमी पण नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम आदमी स्वच्छच आहे, पण त्यांच्यावर काही आरोप सध्या झालेत म्हणून म्हणतो मी सांगण्याचा मतितार्थ हा की महागाईला तुम्ही तोंड देताय, बेकारीची समस्या दिवसेंदिवस वाढते, जीएसटी आपल्या डोक्यावर एवढा भरमसाठ वाढवलेला आहे की तुमच्या संसारातले अनेक 15 ते 20% जीएसटी भरण्यात जातात. कष्ट करणाऱ्या वर्गाला या देशात किंमत कमी झालेली आहे आणि मुठभर श्रीमंत लोक जगात श्रीमंत झालेली आहेत. आपण आहे तिथंच आहोत. तुमच्या माझ्या उत्पन्नात काही वाढ झालेली नाही, पण 2-3 उद्योगपती 10 वर्षापूर्वी देशामध्ये पाक 100त पण नव्हते, ते जगामध्ये पहिल्या 10 मध्ये आले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा काय काय पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे. मी मगाशी एका सभेत सांगितलं, या देशामध्ये अर्थव्यवस्था पाक यांनी वाट लावलेली आहे भारताच्या अर्थव्यवस्थेची. पुढच्या काळात तुम्हाला लक्षात येईल, आमच्या देशामध्ये अर्थव्यवस्थेची वाट लावलेली आहे. देशावर प्रचंड मोठं कर्ज यांनी उठवलेलं आहे, उभं केलेलं आहे. आणि ते कर्ज उभं करत असताना देशातले तज्ज्ञ असं सांगतायत की देश हळूहळू घसरायला लागलेला आहे. रुपया 63 रुपयाला होता, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. आज रुपयाचा दर 84.33, म्हणजे $1 खरेदी करायला 84.33 पैसे, 84 रुपये 33 पैसे मोजावे लागतात. थोडे दिवस थांबला, निवडणूक झाली की बहादर हे 85 रुपयावर रुपया पोचवतील. देशाच्या खिशात 10,000 रुपये असतील तर त्याची 8,000 रुपये किंमत झाली, हे लक्षात घ्या. इन्फ्लेशन 2 वर्षात सगळ्या देशाच्या आयात आणि निर्यात मध्ये प्रचंड फरक झालेला आहे. त्यामुळं देशाची आयात वाढलेली आहे, निर्यात कमी झालेली आहे आणि अनएम्प्लॉयमेंटचा रेट देशात सगळ्यात प्रचंड वाढलेला आहे. हे सगळं आपल्या घरात त्याचं रिफ्लेक्शन येतं, म्हणून हे मुद्दे मी सांगतोय. अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले. गुजरातला तर आपण गुजरातचं मांडलिकत्व एकनाथ शिंदेनी स्वीकारले अशी माझी शंका आहे. कारण फॉक्सकॉन प्रकल्प गेला, तोंडातनं एक शब्द नाही. एअरबस, टाटा एअरबस प्रकल्प गेला, जो इथं व्हायला पाहिजे होता तो तिकडे गेला, तोंडातनं शब्द नाही. 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तोंडातनं शब्द काढत नाहीत. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे सांगतात, जयंतराव कालच आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलेलो आहोत, काल आमची भेट झाली. मी म्हटलं काय म्हटले ते? त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देतो. म्हटलं होय, मोदींचा शब्द आहे जयंतराव, तुम्ही चिंताच करू नका, मोठा प्रकल्प येणार आहे, असं 2दा त्यांनी केलं. मी म्हटलं बरं ठीक आहे, आता मुख्यमंत्री सांगतात म्हटल्यावर. एकनाथ शिंदेची मुदत संपली, एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही मोठा. मग आता मला कळलं, एकनाथ शिंदे दिल्लीच्या विरोधी बोलू शकत नाहीत, त्यांना दुखावू शकत नाहीत. मुख्यमंत्रीपद मिळालेलं असलं तरी बऱ्याच टांगत्या तलवारी त्यांच्या डोक्यावर आहेत. त्यामुळं त्यांनी हाताने खुणवलं, नरेंद्र मोदींच्याकडे गेलेलो, ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा आपल्याला मिळालेला आहे, जयंतराव जास्त काही बोलू नका, असा त्यांचा अर्थ होता. आज महाराष्ट्रामध्ये या सर्वांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र चालवलेला आहे, तिजोरीची वाट लावलेली आहे, प्रचंड मोठं कर्ज महाराष्ट्रावर यांनी निर्माण केलेलं आहे. 8.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना 1.25 लाख नवीन कर्ज 1.25 लाख कोटीचं रिझर्व्ह बँकेकडे मागितलं आणि त्यांनी घेतलं. त्या महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम हे त्रिकूट महाराष्ट्रात करते. फार मोठा आवाज काढून बोललं की सगळं मोकळं होतं असं नाही.
आज महाराष्ट्रामध्ये महागाई, त्याच्यावर GST. मी मगाशी एक उदाहरण दिलं. तुम्ही तुमच्या तरुण मुलाला जर स्कूटर घ्यायला सांगितलं तर 28% GST भरून स्कूटर घरी येते. पण आज विलास लांडे साहेबांनी जर हेलिकॉप्टर घ्यायचं ठरवलं तर त्याला 5% GST भरावा लागेल. आहे का? आजमबाई, मी योग्य माणसाचंच नाव घेतलं की नाही? विलासरावनी जर मोटरसायकल खरेदी करायचा विचार केला तर मात्र त्यांना 28%. म्हणजे गरीब माणसांना जास्त कर भरायला लावतं हे सरकार, श्रीमंतांना कमी, महागड्या गोष्टींना कमी. तुमच्या पायातल्या चपलीवर यांनी कर बसवला, साडीवर कर बसवला, शर्टावर बसवला, पॅन्टीवर बसवला, टोपीवर बसवला, काय म्हणाल त्याच्यावर कर. अगदी शेवटचा दिवस ज्यावेळी असतो आपला स्मशानात जाण्याचा, त्याच्यावर कपडे टाकतो, त्या कफनावर पण कर भरावा लागतो. ही भारतीय राज्यनीती या भारतीय जनता पक्षाने आणलेली आहे. आणि म्हणून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव करणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आपल्या पिंपरीमध्ये जवळपास लोकसंख्येच्या 49% महिला राहतात, पिंपरी विधानसभा मतदारसंघात. आता महिलांच्यावरचे अत्याचार किती ऐकलेत तुम्ही? दर 15 दिवसाने कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात महिलांच्यावर बलात्कार होतो, महिलेची हत्या होते, लहान बालकांच्यावर अत्याचार होतात आणि राज्यकर्ते त्यांना वाचवण्याच्या गडबडी करतात. इकडे वडगाव शेरीला एक बहादर पोर्श गाडीचा ॲक्सिडेंट झाला. आमदार गरिबाची सेवा करून रात्र घालवली, मी कौतुक केलं असतं. पण पोर्शे गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यावर मालकाच्या पोराला सोडवण्यासाठी रात्र जर आमदार विधानसभेचा पोलीस स्टेशनमध्ये घालवत असेल तर काय परिस्थिती आलेली आहे आणि किती इंटरव्हेन्शन चाललेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आपलं स्वातंत्र्य, आपलं संरक्षण, आपली सुरक्षितता टिकवायची असेल तर असे लोकप्रतिनिधी घरी घालवण्याचं काम उद्याच्या निवडणुकीत तुम्हा सगळ्यांना करायचं आहे. इथं फार मोठ्या प्रमाणात सिंधी समाज राहतो, व्यवसाय करतो. त्या व्यवसायात मार्केटमधल्या व्यापाऱ्यांना धमकी येते, दमदाटी होते, हप्ते मागण्याचा उद्योग होतो. हा उद्योग कोण करतं? अण्णा नावाचा माणूस करतो. आम्ही टीव्हीवर बघितलेला सिनेमा बघितला की अण्णाची बॅकग्राऊंड काय आहे? तुमच्या मनात कोण अण्णा आहे मला माहित नाही, पण माझ्या मनात तोच अण्णा आहे. आज झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न आहे. एखादं भाषण विधानसभेत ऐकलं असतं अण्णा बनसोडेंचं मी, की असा पुनर्वसन आमच्या झोपडपट्टींचं करा, ठराविक लोकांनीच SRAचं काम करायचं या शहरात, असा प्रघात या 2-4 लोकांनी या शहरात पाडलेला आहे. ट्रॅफिकची समस्या आहे, पाणी पुरवठ्याची समस्या आहे. 1 दिवसाआड एवढ्या प्रगतशील असणाऱ्या शहरात पाणी येतं. ही सगळी परिस्थिती दुरुस्त करायची असेल तर एक सुशिक्षित सुलक्षणा शिलवंधर यांच्यासारखी मुलगी विधानसभेत पाठवायचं काम करा. तिचे वडील अशोकराव शिलवंत पाटण तालुक्यातले, त्यांनी बुद्धिस्ट समाजाचं फार मोठं काम महाराष्ट्रभर केलेलं होतं. श्रीनिवास पाटील खासदार यांच्या ते अतिशय जवळचे मित्र होते आणि म्हणून पक्ष फुटला त्यावेळी चाबुकस्वार साहेब पक्ष फुटला त्यावेळी त्यांनी विचारलेलं की मला विधानसभेला संधी मिळणार का? पवार साहेबांनी सांगितलेलं की तू एकनिष्ठ आहेस, एकनिष्ठ राहिलीस तर मी तुला तिकीट देईन, तू काळजी करू नकोस. म्हणून आज सुलक्षणा शिलवंतला तिकीट मिळालेलं आहे. पक्ष फुटला, सगळे पळून गेले, तरी ह्या ताई कुठं गेल्या नाहीत. प्रामाणिकपणाने, ताकद लहान असेल मोठी असेल पण प्रामाणिकपणाने निष्ठेला शरद पवार साहेबांनी पुन्हा एकदा त्यांचं मोल केलेलं आहे आणि त्यांना संधी दिली आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्यातनं पिंपरीमधून सुशिक्षित, सर्वांची हितगुज करणारा, सर्वांशी बोलू शकणारा असा उमेदवार आमदार म्हणून निवडून देण्याचं काम करा. मी तुम्हाला विश्वास देतो
पवार साहेब स्वतः इथे येऊन बसतील, पिंपरीचे जे प्रश्न असतील ते तुमच्याकडून ऐकतील आणि महाराष्ट्र सरकार तर आपलंच येणार आहे, त्यावेळी ह्या पिंपरी शहरातले जे काही प्रश्न असतील या मतदारसंघातले ते सोडवण्याचं काम ते करतील. त्यांचा 2 नंबरला त्यांचा नाव आहे, त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला तुम्ही मत द्याल. चाबुकस्वार साहेब इथं बसलेले आहेत. चाबुकस्वार साहेब हे देखील धडाडीनं शिवसेना आणि काँग्रेस सगळेच आज सुलक्षणाताईंचं काम करतायत. चाबुकस्वार साहेबांना आम्ही बऱ्याच वेळेला यापूर्वी भेटलो. विधानसभेत त्यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं. चाबुकस्वार साहेबांनी शिवसेनेनं सुलक्षणाताईंना आता पाठिंबा दिलेला आहे. मी चाबुकस्वार साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्ही चिंता करू नका, तुमची काळजी घेण्याची जबाबदारी मी, माननीय उद्धवजी आणि शरद पवार साहेब घेतील. तुमच्या मनातही असं आणून देऊ नका की आपल्यावर कुठे अन्याय झालेला आहे. आमच्या पक्षाच्या जागा वाटपात जे निर्णय झाला त्यातून सुलक्षणाताईंना ही उमेदवारी मिळालेली आहे. चाबुकस्वार साहेब आज पूर्ण ताकदीनं काम करतायत आणि मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की राजकारणात ते मागं पडणार नाहीत. अशा पद्धतीनं त्यांच्या मागं, ते जरी शिवसेनेचे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस सगळी त्यांच्या मागे शरद पवार साहेबांच्या सहित राहील आणि त्यांच्या राजकीय प्रगतीची काळजी घेईल. एवढीच या निमित्तानं आपणा सगळ्यांना विनंती करतो की आपण उद्या चांगल्या पद्धतीनं मतदान करा. पीपल्स रिपब्लिकन पार्टी, जनता गॅरेज रिक्षा संघटन आणि बहुजन व्यासपीठ आणि तारीख उलमा-ए हिंद आणि रिपब्लिकन जनशक्ती या सगळ्यांनी आणि सम्राट अशोक सेनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने पिंपरीची नवी ओळख, एक सुसज्ज, सुशिक्षित, विनम्र आणि तुम्ही सगळे सांगाल त्याप्रमाणे वागणारे उमेदवार विधानसभेला पाठवून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद. एकदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आभार व्यक्त करूयात माननीय जयंतजी पाटील साहेबांचा.